रत्नागिरीच्या संगमेश्वरमध्ये कोसुंब गटात महायुतीमध्ये मैत्रीपूर्ण लढत। कोसुंब गटातून भाजपकडून प्रमोद अधटरावांना उमेदवारी तर शिंदेंच्या शिवसेनेच्या रोहन बने यांनाही उमेदवारी। वाशिमच्या कोट्यवधी रुपये खर्चून तयार करण्यात आलेला खंडाळा ते आडोळी रस्ता अवघ्या काही महिन्यातच खड्डेमय। विदर्भ आणि मराठवाडा जोडणारा हा महत्त्वाचा मार्ग असून 15 ते 20 गावांना जोडतो। खड्ड्यांमुळे नागरिकांचे हाल। वाशिम जिल्ह्यात मागील 2 दिवसांपासून वातावरणात बदल। ढगाळ वातावरणाचा रब्बी हंगामातील हरभरा पिकावर परिणाम होण्याची शक्यता। भंडाराच्या शिरसाळामध्ये जिल्हा परिषदेच्या माध्यमातून तालुकास्तरीय क्रीडा आणि सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन। कार्यक्रमाला पवनी नगर परिषदेच्या नवनिर्वाचित नगराध्यक्षा डॉक्टर विजया ठाकरे नंदुरकरांनी उपस्थिती लावली। भंडारात दुर्गाबाई डोह यात्रेदरम्यान अंधश्रद्धा निर्मूलनासाठी जनजागृती कार्यक्रम। भूतबाधा, भानामती, जादूटोणा आणि बुवाबाजीसारख्या भ्रामक कल्पना दूर करण्यासाठी मार्गदर्शन। भंडारा जिल्ह्यात या हंगामात 31 लाख क्विंटल धान खरेदी। 252 आधारभूत धान खरेदी केंद्रांवर धान खरेदी सुरू। शासनाचं 31 लाख क्विंटल धान खरेदीचं उद्दिष्ट पूर्ण झाल्यानं शेतकऱ्यांकडे धान पडून आणखी 2 लाख क्विंटल उद्दिष्ट वाढवून देण्याचं पणन विभागाची शिफारस।